नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे लर्न कोडिंग इन मराठी. चला शिकूया कोडिंग मराठीमध्ये. तर मी आपल्यासाठी एक कोर्स घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे SQL सर्व्हर मराठीमध्ये. तर ह्या कोर्समध्ये तुम्हाला डे वाईज प्रत्येक दिवशी जसं बाहेरच्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं तसं मराठीमध्ये SQL सर्व्हरबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाईल. तर चला करूया सुरू. तर आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. तर स्क्रीनवरती आजचा आहे दिवस पहिला, ज्याच्यामध्ये की आपण लिहिलेलं आहे की SQL सर्व्हर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये आपण हे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. व्हॉट इज डेटाबेस, टाईप ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, व्हॉट इज SQL, इन्स्टॉलेशन ऑफ SQL सर्व्हर, बेसिक SQL सर्व्हरचे ऑपरेशन्स आणि आपण ह्याचं प्रॅक्टिकली लगेच बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूया, शिकण्याआधी आपल्याला कळायला पाहिजे की ही गोष्ट का शिकायची. ठीक आहे, तर त्याकरिता सगळ्यात आधी व्हॉट इज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर सगळ्यात मेन क्वेश्चन आहे डेटाबेस म्हणजे काय. तर डेटाबेस म्हणजे ज्या ठिकाणी डेटा स्टोअर केला जातो किंवा एखाद्या डेटाचं कलेक्शन म्हणजे डेटाबेस झालं. तर त्याच्या नावामध्येच दिलं डेटा आणि बेस. डेटाबेस म्हणजे एखाद्या डेटाचं कलेक्शन किंवा एखाद्या डेटाचा बेस म्हणजे डेटाबेस झालं. तर आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय, तर हा डेटा जो आहे आणि ह्याची गरज काय. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची गरज काय. सपोज तुम्ही एका बँकेमध्ये काम करताय, ठीक आहे. तर बँकेमध्ये भरपूर, तुमचे एकट्याचं अकाउंट नाही, भरपूर लोकांचे अकाउंट त्यामध्ये क्रिएट केलेले असतात. मग बँक हा जो डेटा आहे ना एका ठिकाणी स्टोअर करते. ठीक आहे, स्टोअर कुठल्या फॉर्ममध्ये करते. आजकाल कम्प्युटर्स आले. जुन्या काळामध्ये काय होत होतं, जुन्या काळामध्ये हा डेटा जो आहे तो पेपरवरती लिहिलेला असायचा, कागदावरती फॉर्म्स असायचे, हे सगळे एका ठिकाणी स्टोअर केले असायचे एका रूममध्ये. ठीक आहे. तर मग काय व्हायचं, सपोज अचानक एखादा माणूस आला आणि त्यानं जर म्हणला की मी ह्या दिवशी किती अमाऊंट टाकली होती, ह्याचं मला पासबुकचं प्रिंट द्या. तर तुम्हाला काय करावं लागणार, तो डेटा परत तिथं जाऊन हुडका रे, ते डेटा आणून द्या रे, त्याला दाखवा रे. ह्या गोष्टी सगळ्या फार क्रिटिकल आहेत. तर हा डेटा जो आहे ना व्यवस्थितपणे मॅनेज झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सगळा तुमचा डेटा ठेवला आहे तो डेटा तुमचा व्यवस्थित मॅनेज झाला पाहिजे, म्हणून डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची गरज पडली. ठीक आहे, आता आपल्याला कळालं ह्याची गरज का पडली. आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय. आपल्याकडे जो डेटा स्टोअर आहे त्या डेटामध्ये आपल्याला पाहिजे तेव्हा तो डेटा मॉडिफाय करता आला पाहिजे. आपल्याला पाहिजे तेव्हा तो नवीन डेटा क्रिएट करता आला पाहिजे. आपल्याला पाहिजे तेव्हा तो डेटा डिलीट करता आला पाहिजे. आपल्याला पाहिजे तेव्हा तो डेटा मॉडिफाय करता आला पाहिजे किंवा माहिती काढता आली पाहिजे. ह्या गोष्टी करण्याकरता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आली. ठीक आहे, तर आता ह्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे टाईप कुठले कुठले आहेत. ठीक आहे, ह्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे टाईप कुठले कुठले आहेत. तर सगळ्यात आधी आहे रिलेशनल डेटाबेस आणि दुसरा आहे NoSQL डेटाबेस. तर आपण मोर फोकस कशावरती आहोत, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमवरती. ठीक आहे, आणि याचे एक्झाम्पल कुठले आहेत, MySQL, पोस्टग्रेस, ओरॅकल आणि SQL सर्व्हर. आपण काय शिकणार आहोत, SQL सर्व्हर फ्रॉम बेसिक टू एक्सपर्ट. ठीक आहे, आणि ते पण मराठीमध्ये. तर आता रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय. ह्याच्यामध्ये काय केलं असेल, जुन्या काळामध्ये म्हणल्यासारखं मी डेटा कुठं स्टोअर करायचे, पेन पेपर घ्यायचे, त्याच्यावरती लिहायचे पेपरवरती आणि पेपर स्टोअर करायचे. पण काय व्हायला, हा एवढा मोठा डेटा मॅनेज करणं खूप अवघड चाललं, ऑर्गनायझेशन्सला म्हणा, बिझनेसला म्हणा. तर त्यामुळे काय झालं, मग प्रत्येकजण वेगवेगळं सॉफ्टवेअर यूज करू लागलं. कोणी एक्सेल यूज करू लागलं, कोणी आपलं टॅली यूज करू लागलं. म्हणजे ॲज पर रिक्वायरमेंट वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज करू लागले. ठीक आहे, आता कंपन्या पण झाल्या. कंपन्यामध्ये एवढे हजारो एम्प्लॉई काम करत असतात. आपल्याच कंपनीमध्ये बघा 1000 माणसं तरी मिनिमम काम करत असतील. तर ह्या माणसांचा डेटा स्टोअर करणं बडा टास्क आहे, खूप मोठा टास्क आहे. तर त्याकरता काय, मग हा जो डेटा आहे कुठल्या तरी सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर करायचा होता. मग याच्यामध्ये डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे दोन टाईप कुठले सांगितले मी तुम्हाला, रिलेशन आणि NoSQL. तर आता रिलेशनल डेटाबेसबद्दल आपण माहिती घेतोय. तर ह्याच्यामध्ये डेटा जो आहे ना तो टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो. टेबल फॉर्मॅट म्हणजे कसा, असा टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो डेटा. तर टेबलमध्ये काय असतं, रोज. ह्याला आडवे जे हे असतात ना, ह्याला काय म्हणायचं आपण, रोज म्हणतो. रोज. आणि व्हर्टिकल जे असतात त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे बेसिक आहे, ह्याला कॉलम म्हणतो. तर रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये हा डेटा स्टोअर केला जातो. सपोज आता एम्प्लॉई आहे, एम्प्लॉईला काय असतं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात, त्याचे नेम, परत त्याचा एम्प्लॉई ID काहीतरी असतो ना, परत त्याचा ॲड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये स्टोअर केल्या. आता पहिलं नेम घ्या, माझं नाव घ्या शुभम. ठीक आहे, दुसरं नाव घ्या शरद, तिसरं नाव घ्या अखिलेश. ठीक आहे, ह्यांचा काहीतरी एम्प्लॉईड असतो 234, 235, 236. हे मी लातूरला, हे राहते पुण्यामध्ये, हे राहते चेन्नईला. ठीक आहे, म्हणजे हा जो डेटा आहे तो टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो ह्याच्यामध्ये. परत ह्याच्यामध्ये जे आहेत ना मल्टिपल टेबल्स असतात. डेटाबेसमध्ये फक्त एक टेबल नसतो. आता आता कंपनीचा
ही आपली कंपनी कुठली तरी एक एक्झाम्पल घेतो मी, इन्फोसिस कंपनी आहे, ठीक आहे. ह्या कंपनीमध्ये फक्त एम्प्लॉईज आहेत का? नाही. ह्या कंपनीमध्ये डेटा ज्याचा स्टोअर करायचा फक्त एम्प्लॉईजच आहेत का? नाही आहेत. ह्याच्यामध्ये बाकीचे पण गोष्टी आहेत, जसं की समजा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट नावाचा टेबल आहे, तर ह्याच्यामध्ये काय येणार, प्रोजेक्टचं नाव काय, प्रोजेक्टचा ID काय, प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन काय, हा वेगळा टेबल झाला. तर रिलेशनल मॅनेजमेंट ह्याचं नावच काय म्हणते, रिलेशनल म्हणजे काय, रिलेशन असलेले. तर ह्याच्यामध्ये काय होतंय, आपण ह्या टेबलचं आणि ह्या टेबलचं रिलेशन लावू शकतो. म्हणजे कुठला एम्प्लॉई कुठल्या प्रोजेक्टवरती काम करायला हे जर काढायचं असलं तर आपण ह्या दोन टेबलला रिलेट करून आपण ही माहिती घेऊ शकतो किंवा मॉडिफाय करू शकतो किंवा डिलीट करू शकतो, ठीक आहे. म्हणजे कळाल तुम्हाला काय करू शकतो, ह्याच्यामध्ये जो डेटा आहे तो टेब्युलर फॉर्ममध्ये स्टोअर केला जातो. टेब्युलर फॉर्ममध्ये स्टोअर केल्यानंतर तो कशाच्या फॉर्ममध्ये, रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये स्टोअर केला जातो. आणि ह्याचं दुसरं कॅरेक्टरिस्टिक काय, हा जो डेटा आहे त्याच्यामध्ये आपण टेबलचे रिलेशन लावू शकतो. म्हणजे एकाच टेबलमध्ये सगळा डेटा आहे का? नाही. डिफरंटमध्ये व्हरायटी ऑफ डेटा ठेवल्यामुळे हे दोन जे टेबल्स आहेत ना, आपल्याला जॉईन करून हे कसं करायचं मी पुढे सांगणार आहे, फक्त आता अंडरस्टँडिंग थिअरी समजून घ्या. हे दोन टेबल जॉईन करून आपण ती माहिती आरामामध्ये इझिली काढू शकतो, ठीक आहे. तिसरं, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ह्याला आता SQL सर्व्हरमध्ये काय लिहिलेलं आहे, SQLचा अर्थ काय होतो, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. नावं सांगितलंय स्ट्रक्चर्ड फुली मॅनरमध्ये. स्ट्रक्चर म्हणजे काय, शिस्तीत जी क्वेरी लिहिलेली आहे शिस्तीमध्ये, म्हणजे स्ट्रक्चर समजून घ्या आता मराठीमध्ये. लँग्वेज आहे, त्या लँग्वेजचा यूज करून आपण डेटा मॅनेज करू शकतो. तिसरी गोष्ट, एका वेळेस तुमच्या आता मी म्हणल्यासारखं SQL सर्व्हर हे जे मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केलेलं ॲप्लिकेशन आहे, हे जे ॲप्लिकेशन आहे ते एका टाइमला मल्टिपल युजर यूज करत असले तर फायद्याचं आहे, ठीक आहे. तर आपण रिलेशनल डेटाबेसचा यूज करून हे मल्टिपल युजर वाला जे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे ते यूज करू शकतो. तिसरं, इझिली इंटिग्रेटेड विथ अदर ॲप्लिकेशन्स. हे मायक्रोसॉफ्टने तयार केलेलं आहे. MySQL सर्व्हर जे आहे ते जनरली .NETचे प्रोजेक्ट जेव्हा आपण डेव्हलप करतो ना तेव्हा जनरली यूज केलं जातं, ठीक आहे. किंवा डेटा अनालिटिक्समध्ये यूज केलं जातं डेटाबेस म्हणून, ठीक आहे. तर ते इझिली इंटिग्रेट होतं दुसऱ्या ॲप्लिकेशन सोबत. म्हणजे तुम्ही हे ॲप्लिकेशन म्हणजे SQL सर्व्हर शिकल्यानंतर तुम्ही डेटाबेस म्हणून मल्टिपल प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही यूज करू शकता, ओके. आता दुसरं झालं NoSQL डेटाबेस. NoSQL डेटाबेसमध्ये कुठले MongoDB, कॅसेंड्रा, CouchDB, रेडियस हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण याची बेसिक इन्फॉर्मेशन राहू द्या, इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. ह्याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत, सेमी स्ट्रक्चर डेटा किंवा अनस्ट्रक्चर्ड डेटा असतो. ह्याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये डेटा स्टोअर होत नाही. दुसरं, दे कॅन बी डॉक्युमेंटेड बेस्ड की व्हॅल्यू स्टोअर किंवा वाईड कॉलम स्टोरेज किंवा ग्राफ. ह्याच्यामध्ये ग्राफच्या फॉर्ममध्ये डेटा असू शकतो, की व्हॅल्यूच्या पेअरमध्ये असू शकतो किंवा डॉक्युमेंट बेसमध्ये असतो. आणि हे हायली स्केलेबल आहे आणि लार्ज स्केल जे ऑपरेशन्स असतात तिथं आपण NoSQL यूज करू शकतो. तर जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाईल इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हॉट आर टाइप्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे टाईप काय आहेत, तेव्हा आपण 2 सांगायचे. भरपूर टाईप आहेत, 11 टाईप्स आहेत, पण आपल्याला ते फोकस करायची गरज नाही कारण की ते फार कमी यूज केले जातात. 2 मेन कुठले यूज केले जातात, फर्स्ट इज रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ठीक आहे. सेकंड इज NoSQL डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये डेटा जो आहे तो टॅब्युलर फॉर्ममध्ये स्टोअर केला जातो. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलचं रिलेशन घेता येतं. ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज म्हणजे स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये क्वेरी लिहून आपण डेटा मॉडिफाय, एडिट किंवा अपडेट किंवा डिलीट करू शकतो. हे मल्टी युजर आहे, पण त्यानंतर इझिली इंटिग्रेट होतं दुसऱ्या ॲप्लिकेशनसोबत, ठीक आहे. NoSQL डेटाबेसचं काय झालं की भाई हे जे ॲप्लिकेशन आहेत अनस्ट्रक्चर्ड असतात, त्याच्यामध्ये डेटा तुम्ही की व्हॅल्यू पेअरमध्ये किंवा डॉक्युमेंट किंवा ग्राफच्या ह्याच्या फॉर्ममध्ये स्टोअर करू शकतो. ह्याच्यामध्ये टेबल्स नसतात. हे हाय स्केलेबल आहे आणि मोठ्या ॲप्लिकेशन करता यूज केलं जातं, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज SQL सर्व्हर. शिकायच्या आधी आपल्याला माहित असलं पाहिजे की SQL सर्व्हर म्हणजे काय, ठीक आहे. SQL सर्व्हर इज अ रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे RDBMSचा हा एक टाईप आहे जो की मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केला आहे. मी म्हणल्यासारखं इट इज डिझाइन टू स्टोअर मॅनेज रिट्राइव्ह डेटा ॲज रिक्वेस्ट बाय सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. हे तुमचं ॲप्लिकेशन आहे, ठीक आहे, सॉफ्टवेअरचं ॲप्लिकेशन आहे. ह्या ॲप्लिकेशनमध्ये हा झाला तुमचा डेटाबेस आपण कुठला यूज करतोय, SQL सर्व्हर डेटाबेस यूज करतोय. ह्या ॲप्लिकेशनने रिक्वेस्ट केली की बाबा मला 151 एम्प्लॉय ID असलेला एम्प्लॉयचा डेटा दे. मग ह्यानं काय करणार, डेटा घेऊन वापस येणार. मग मी म्हणणार की मला 152 नंबरचा डेटा डिलीट करून दे. हे डिलीट केलेलं रिझल्ट तुम्हाला पाठवणार. म्हणजे समजलं कसं काम करायला आहे. तर तुम्ही SQL सर्व्हर यूज करून डेटा स्टोअर करू शकता. स्टोअर म्हणजे जमा करू शकता किंवा तो मॅनेज करू शकता. मॅनेज म्हणजे काय, ॲड, अपडेट, डिलीट सगळे क्रड ऑपरेशन्स, ॲड, अपडेट, डिलीट, अल्टर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता.
आणि डेटाबेस मधला डेटा घेऊ येऊ शकता. सेकंड पॉईंट क्लिअर. तिसरा पॉईंट आहे एसक्यूएल सर्व्हर इज वाइडली युज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रीज टू मॅनेज लार्ज अमाउंट ऑफ डेटा सपोर्टिंग ट्रान्झॅक्शन प्रोसेस बिझनेस इंटेलिजन्स अॅनालिटिकल ऍप्लिकेशन. एवढं इंग्लिशमध्ये पडायचं नाही, तुम्हाला मराठीमध्ये सिंपल भाषा सांगतो. एसक्यूएल जे आहे ते लार्ज अमाउंट ऑफ डेटा स्टोअर करण्याकरता म्हणजे एसक्यूएल सर्व्हरचं कौतुक करायचं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एसक्यूएल सर्व्हरच तुम्ही प्रोजेक्ट करता का चूज केलं, तर ह्याच्यामध्ये सांगायचं सिक्युअर आहे, परत त्यानंतर मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केलेलं आहे, इझिली इंटिग्रेट होते दुसऱ्या ऍप्लिकेशन सोबत, RDBMS टाईप आहे ज्याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये डेटा स्टोअर होते. ह्याचा यूज करून मी स्टोअर मॅनेज किंवा रिट्राईव्ह करू शकतो डेटा सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन दिल्यापासून. त्यामुळे मी एसक्यूएल सर्व्हर ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. आता मेन पॉईंट, आता तुम्ही हा व्हिडिओ बघायला आलाय म्हणजे तुमच्याकडे एसक्यूएल सर्व्हर तुमच्या सिस्टीममध्ये असेल, त्यामुळे मला टाइम वेस्ट करायचं नाही. किंवा तुम्ही जर पहिल्यांदाच एसक्यूएल सर्व्हर शिकत असाल तर तुमच्याकरता मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो चांगल्या युट्यूब व्हिडिओची, म्हणजे तुमचा टाइम वेस्ट होणार नाही, ज्याच्यामध्ये की इन्स्टॉलेशन कसं करायचं हे दिलं जाईल, कारण की माझ्याकडे ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता एसक्यूएल सर्व्हरचे बेसिक ऑपरेशन तुम्हाला बेसिक कळालं की आपण डेटाबेसला मॅनेज करणार आहोत. काय करणार आहोत, डेटाबेसला मॅनेज करणार आहोत, म्हणजे डेटाबेस मधल्या डेटाला मॅनेज करणार आहोत. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले बेसिक ऑपरेशन करू शकतो, तर ह्याच्यामध्ये मेन 4 प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत. हे तोंडपाठ ठेवा, इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे हा. कुठले ऑपरेशन आहे, DDL. डीचा अर्थ काय होतो, डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजे आपण डिफाईन करतोय, आपण डिफाईन काय करतोय, डेटाबेसचं स्ट्रक्चर डिफाईन करतोय. कसं, ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे जे क्वेरीचे ही आहेत, क्रिएट, अल्टर, ड्रॉप अशा प्रकारची क्वेरी आहेत. दुसरा आहे DML, डील्स विथ डेटा मॅनिप्युलेशन, टेबलच्या आतला डेटा. ठीक आहे, टेबलच्या आतल्या डेटा सोबत जेव्हा तुम्हाला खेळायचं आहे तेव्हा तुम्हाला DML यूज करायचं. DQL, डेटा क्वेरी लँग्वेज, जेव्हा तुम्हाला टेबलच्या आतला डेटा काढून घ्यायचा आहे तेव्हा तुम्हाला DQL यूज करायचं. DCL, जेव्हा तुम्हाला एखाद्या युजरला परमिशन द्यायची किंवा त्या युजरची परमिशन, समजा तुम्ही शिपाई आहे, ठीक आहे, कंपनीमध्ये, आणि तुम्ही ऍक्सेस करायला मायक्रोसॉफ्टच्या, म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनी तुम्ही शिपाई आहे, तर तुम्ही ऍक्सेस करायला मायक्रोसॉफ्टचा CEO आहे त्याचा डेटा, म्हणजे त्याला ज्याची ऑथॉरिटी ती डेटा, तर मग चलेल का, नाही. मग त्यामुळे प्रत्येकाला ग्रँट परमिशन काही काही दिल्या पाहिजेत, काही काही परमिशन नाही दिल्या पाहिजेत. ठीक आहे, तर ते झालं कशामध्ये, DCL. ठीक आहे. तर चला, आता थेरी खूप झाली, आता आपण जाऊया आपला फर्स्ट डेटाबेस करायला. ठीक आहे. हे आहे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओचा मेन पेज. ओके, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओचा फर्स्ट पेज. तर बघा, इकडं मी ऑलरेडी एक स्ट्रक्चर करून ठेवलंय, पण कसं करायचं तुम्हाला सांगतो. का न्यू क्वेरी वरती क्लिक केलात ना तुम्ही, इथे एक पेज तयार होतं, म्हणजे एक पेज येतं ज्याच्यामध्ये की तुम्ही क्वेरी रन करू शकता. ठीक आहे. तर मी आता एक ऑलरेडी एक पेज तयार करून ठेवलेलं, मी ते ओपन करतो. डे वाईज बनवलेलं आहे, ह्याच्या नोट्स वगैरे तुम्हाला सगळं भेटून जातील. ह्याच्या जे नोट्स आहेत ते तुम्हाला भेटून जातील. कशामध्ये भेटून जातील नोट्स, ह्याच्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ओके, एकच मिनिट, हे ओपन होतंय. किंवा आपण डायरेक्ट फाईलच ओपन करूया ना, टाइमपास होणार नाही. सगळ्यात मेन, ठीक आहे, एसक्यूएल मध्ये कमेंट कसं करतात. आता समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वेरी लिहायचं आहे म्हणून सांगितलं मी, पण ह्याच्यामध्ये जर कमेंट, आता थोड्या वेळ मी साईडला ठेवतो, ह्याच्यामध्ये कमेंट लिहायचं असेल तर आपण 2 प्रकारे करतो. एक तर डॅश डॅश देऊन, सेकंड वन जेव्हा मल्टीलाईन कमांड लिहायची तेव्हा फॉरवर्ड स्लॅश ॲस्ट्रिक साईन, ह्याच्यामध्ये काही पण लिहा तुम्ही. ठीक आहे. आता मी इथं काय लिहितो, हाय प्लीज सबस्क्राईब द चॅनल. ओके, आता हे लिहिलं, एक लाईनचं झालं. पण मी जेव्हा दुसऱ्या लाईनला काही लिहायला जातो तेव्हा हे काय करेल, एरर थ्रो करेल. त्यामुळे मल्टीलाईन कमांड जेव्हा यूज करायची तेव्हा काय करायचं, फॉरवर्ड स्लॅश ॲस्ट्रिक साईन, इथं काही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर ॲस्ट्रिक साईन परत एकदा जायचं आणि फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे, ह्याच्यानं तुमचं कमेंट ओके होऊन जाईल. तर ठीक आहे. आता सगळ्यात आधी डेटा स्टोअर करायचा आहे आपल्या प्रोजेक्टचा, त्यामुळे आपल्याला डेटाबेस क्रिएट करावा लागेल. डेटाबेस क्रिएट करण्याकरता क्वेरी आहे क्रिएट डेटाबेस. डेटाबेसचं नाव काय द्यायचं आपल्याला, समजा लर्न कोडिंग इन
मराठी दिलं. ठीक आहे, आता ह्याला एक्झिक्यूट करण्याकरता इथे एक्झिक्यूट म्हणून दिलंय. एक्झिक्यूट केल्यानंतर काय म्हणतंय, कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली. ठीक आहे, हो का इथं UI मध्ये, ठीक आहे, हो का इथं डेटाबेसमध्ये जर गेलात तर तुम्हाला तुमचा तयार केलेला डेटाबेस दिसेल. दिसला का, लर्न कोडिंग इन मराठी दिसला. आता आपल्याला सिंपल आहे, हे लक्षात कसं ठेवायचं, क्रिएट क्वेरी मराठीमध्ये वाचायचं. कुठल्याही गोष्टीला मराठी फार सुंदर लँग्वेज आहे. मराठी कसं वाचायचं, क्रिएट डेटाबेस लर्न कोडिंग इन मराठी. म्हणजे ह्यानं काय म्हणायलंय, एक डेटाबेस क्रिएट कर. कसं कसं लक्षात ठेवायचं बघा, एक मिनिट ना, हे बघ एकच सेकंड. बोलायचं आहे ॲप्लिकेशनला, तयार कर डेटाबेस लर्न कोडिंग इन मराठी नावानं. तयार कर डेटाबेस लर्न कोडिंग. सिंपल, जेव्हा तुम्ही वाचायला शिकताल ना क्वेरीज, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक लिहिता येतील. आता बघा, आपल्याला एक डेटाबेस करायचा आहे, ॲप्लिकेशनशी बोलायला, एक डेटाबेस क्रिएट करले लर्न कोडिंग मराठीच्या नावानं. क्रिएट डेटाबेस लर्न कोडिंग मराठी. ठीक आहे, आता यूज डेटाबेस. आता काय करायचं, मराठीमध्ये डेटाबेस वापराला काय वर्ड यूज करतो आपण, यूज. आणि डेटाबेसचं नाव काय तुमच्या, लर्न कोडिंग इन मराठी. ठीक आहे, लर्न कोडिंग इन मराठी वापर रे, मराठीमध्ये म्हणलो मी त्याला. इथं बघा, इथं मास्टर दिसायला, मी एक्झिक्यूट केल्यानंतर इथं काय येतं बघा. आता काय आलं, लर्न कोडिंग इन मराठी. म्हणजे आपण ह्या डेटाबेसला आता वापर करतोय. ठीक आहे, आता डेटाबेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, SQL ही स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे. ठीक आहे, RDBMS रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंटचा SQL सर्व्हर आहे, टाईप आहे. ह्याच्यामध्ये डेटा कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो, टॅब्युलर फॉर्ममध्ये, रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर आता आपण एक टेबल क्रिएट करूया. टेबल कशाचा क्रिएट करायचा, स्टुडंटचा. ठीक आहे, मग काय म्हणायचं मला, क्रिएट कर रे. काय क्रिएट करू, क्वेश्चन बघा विचारायचं डेटाबेसला, स्वतःला विचारायचं काय क्रिएट करू, एक टेबल क्रिएट कर. कुठल्या नावाने क्रिएट करू, स्टुडंटच्या नावानं. ठीक आहे, हां, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, स्टुडंटच्या प्रॉपर्टीज काय काय असणार आहेत. कुठल्याही डेटाला प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज इन द सेन्स कुठल्या, त्याचं नाव, त्याचं गाव, त्याचा पत्ता, त्याचा ID, त्याचे फलांदम, हे सगळ्या गोष्टी. तर चला पहिलं घेऊया, पहिल्यांदा घे स्टुडंट ID. ठीक आहे, पण स्टुडंट ID स्टोअर कशात करू, वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स असतात. हे पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल डेटाबेसेसचे टाइप्स काय आहेत, डेटा टाइप्स काय आहेत, हे सगळं मी सांगणार तुम्हाला. डेटा टाइप्स कुठं कधी कसा वापरायचा, हे सगळं यात तो बेसिक डे 1 आहे, म्हणून तुम्हाला एक आयडिया यावी. इंटरफेस सोबत जो मिळतो जो म्हणून याचं कोड लिहिलोय आपण. बाकी टेन्शन घ्यायची गरज नाही, ओव्हरवेल्मिंग झालं तर नवीन असाल तर. ठीक आहे, स्टुडंट ID ह्याचा टाईप काय ठेवू बाबा, कसल्या फॉर्ममध्ये, नंबर फॉर्ममध्ये, म्हणून मी काय केलं, इंटमध्ये ठेवतो. ठीक आहे, इंटमध्ये ठेव. आणि ह्याला प्रायमरी की कर. प्रायमरी की काय असते तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी सांगेल, डोंट वरी. आणि ह्याच्यामध्ये कॅपिटल स्मॉलचं डोंट वरी,